महोदया, अत्यंत गंभीर अशी स्वरूपाची लक्षवेधी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप त्या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणचे शिक्षकांचे पगार आहेत ते वेळेवर काढत नाहीत। त्याचबरोबर त्या ठिकाणची थकीत बिलं आहेत ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग ठेवली आहेत। कोणतेही काम करायचं असतं तर त्यावेळेला पैशाची मागणी केली जाते, तसा पुरावा सुद्धा आहे। शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता वेळेवर करत नाहीत। अल्पसंख्याक शाळेतले शिक्षकांच्या मान्यता नियमानुसार देणं अपेक्षित आहेत त्या दिल्या जात नाहीत। कोर्टाचा आदेश असून सुद्धा काहींना मान्यता दिल्या जात नाहीत। वरिष्ठ निवड श्रेणीची प्रकरणं आहेत ती प्रलंबित ठेवली जातात। वैद्यकीय बिलांच्या मान्यता थांबवून ठेवल्या जातात। अशा विविध प्रकारच्या त्यांच्यावरती आरोप विविध संघटनांनी केले आहेत। सभापती महोदय, त्यांचा कामाच्या बाबतीत अत्यंत असा प्रशासकीय दिरंगाईपणा त्या ठिकाणी होत आहे। जिल्ह्यातील विविध संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत। त्यांच्या हाताखालची लोक मंत्री महोदय काम करायला तयार नाहीयेत। 3 लोक त्या ठिकाणी काम करत होते, जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते, ते पुन्हा त्या ठिकाणी निघून गेलेत। एजंटद्वारे फाईल तपासून घेतल्या जातात आणि किती पैसे लागतात हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं। एका विधवा महिलेकडून मंत्री महोदय फार गंभीर बाब आहे, एका विधवा महिलेकडनं तिच्या मुलाला अनुकंप तत्वावरची नोकरी मिळावी म्हणून 3 लाख रुपये तिने घेतले आहेत। 3 लाख रुपये घेऊन टाळाटाळ करवती, खालच्याही लोकांना पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची मागणी करून शेवटी त्या महिलेने स्वतःचं मंगळसूत्र विकून त्या ठिकाणी त्या शिक्षण अधिकाऱ्यांना पैसे दिलेत। ही गंभीर बाब आहे मंत्री महोदय। अशा अकार्यक्षम भ्रष्ट अधिकाऱ्याला कोण सहकार्य करतंय? जिथे मी आमदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन तक्रार करतोय, पालकमंत्री महोदय तक्रार करतात, सीओ तक्रार करतात, तिला कोण आगा आहे? तिचं कोण प्रोटेक्शन करतंय? सभापती महोदय, माझी विनंती आहे की या अशा महिला अधिकाऱ्यावरती तात्काळ आपण फौजदारी गुन्हा दाखल करा, तिचं निलंबन करा आणि संपूर्ण चौकशी करा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करत आहे।